झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मात्र शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। म्हस्केचं स्वागत तुमचं TV9 मध्ये। दुसऱ्यांदा मी जाते ते नागपूरमध्ये विकास वैद्य सर आहेत, राजकीय विश्लेषक, त्यांच्याकडे। वैद्य सर, मी तुमच्याकडे येते। खरं तर महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं म्हटलं जातं। विदर्भात एकूण 62 जागा आहेत। आज तुम्हाला विदर्भातलं नेमकं चित्र कसं दिसलं? नाही, आपण बरोबर म्हणालात की महाराष्ट्रातल्या सत्तेचा मार्ग हे आपण वेळोवेळी पाहिलेला आहे। 1995 मध्ये ज्याप्रमाणे भाजप सेना युती आली किंवा 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा 44 सीट्स या बीजेपीला मिळाल्या होत्या। आणि 2019 मध्ये आपण बघितलं की ज्या प्रकारची पडझड झाली त्यावेळेला बीजेपीला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं होतं विदर्भामध्ये। त्याच्यामुळे यावेळेस विदर्भातल्या जागा ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांपेक्षा कमी असल्या तरी देखील या 62 ज्या सीट्स आहे या राज्याचा एकूण सत्तेचा जे समीकरण असतं ते सगळं ठरवण्यात त्यांची फार मोठी भूमिका असते। आणि यावेळेला जर आपण बघितलं असेल तर जवळजवळ 49 जागांवर बीजेपी लढली। साधारणपणे विदर्भातल्या ज्या लढती होतात या भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये मुख्यत्वे होतात, कारण या ठिकाणी राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांनी काही फारसं कधी त्याला मजबूत करण्यासाठी फार प्रयत्न केले नाहीत। आता यावेळेला आपण जर बघितलं तर यावेळेला विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्होटिंग झालेलं आहे आणि ते अपेक्षित होतं। आणि अपेक्षित यासाठी होतं की यावेळेला एक प्रकारची उत्सुकता लोकांमध्ये होती की हे जे 3 पक्ष या ठिकाणी होते आणि त्या 3 पक्षांचं सीट शेअरिंग पासूनच्या सगळ्या बातम्या अत्यंत चर्चेत होत्या। त्याच्यामुळे यावेळेला वोटिंग भरपूर प्रमाणात होईल। म्हणजे अगदी काही ठिकाणी आपण जर बघितलं विदर्भामध्ये तो 70%चा म्हणजे 70% पर्सेंटेज ओलांडलेला आहे बऱ्याच ठिकाणी। त्याच्यामुळे हे जे वोटिंग जेव्हा जास्त होतं तर याचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन केलं जातं की बा या वोटिंगचा फायदा बीजेपीला होईल की या वोटिंगचा फायदा काँग्रेसला होईल की याचा शिवसेनेला होईल की राष्ट्रवादीला होईल। पण मला असं वाटतं की हा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये आपण जर याचा विचार केला की कुठल्या पॉकेट्समध्ये कुठले मतदार जास्त आहेत। म्हणजे जसं आपल्याला सांगायचं जसं अमित शहांनी एक व्यूहरचना या ठिकाणी आखली होती, त्यांनी जी पहिली सीट शेअरिंगच्या आधी मीटिंग घेतली होती की साधारण त्यांनी बूथचं एक कॅटेगरायझेशन केलं होतं की कुठे बीजेपीचे वोटर्स जास्त आहे तिथलं वोटिंग वाढावं आणि कुठे बीजेपीचे वोटर्स कमी आहे तिथे बीजेपीचं वोटिंग किती जास्त होईल या पद्धतीने त्यांनी त्यांची एक व्यूहरचना केली होती। त्याच्यामुळे कुठल्या मतदारसंघात आपण जे लोकसभेमध्ये जे पाहिलं ते साधारण चित्र याच्यामध्ये होतं की मुस्लिम आणि दलित हा जो वर्ग आहे हा साधारणपणे बीजेपीच्या बाजूनी नव्हता। आणि यावेळेला जो बटेंगे तो कटेंगेवाला जो सगळा नारा होता त्या याच्यामध्ये तर त्या याच्यामध्ये देखील तो आणखीन दुरावला गेलेला आहे। पण मला असं वाटतं ओव्हरऑल विदर्भाचा जर आपण विचार केला आजचं वोटिंग झाल्यानंतर तर महायुतीला एज आहे। त्याची वेगवेगळी कारण आहे। त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हटलं असेल की शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा हा असेल। नक्कीच सर, मी त्या पॉइंटकडे येते। मात्र आता तीनही पक्षांचे नेते जे आहेत, 4ही पक्षांचे नेते आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। पुन्हा एकदा सांगते या ठिकाणी की शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत, भाजपचे अतुल भातखळकर, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे अनिल परब देखील, आनंद परांजपे जे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते देखील आपल्यासोबत यामध्ये जोडले गेलेले आहेत। तर प्रमुख सगळे पक्षांचे नेते आपल्यासोबत आहेत। तर आता मतदान संपन्न झाल्यानंतर या सगळ्या नेत्यांकडनं मी त्यांचा एक्झिट पोल या ठिकाणी घेते। सगळ्यात आधी मी अतुल भातखळकर तुमच्याकडे येते। साधारणतः महायुतीला किती जागा मिळतील, महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतं? गेल्या 2 महिन्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातलं वातावरण निर्माण झालं। याच्यामध्ये 3 फॅक्टर माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। पहिली गोष्ट, लोकसभेच्या वेळेचा भारतीय जनता पार्टी आरक्षण संपवणार हा फेक नरेटिव्ह पूर्णपणे काँग्रेसचा एक्सपोज झाला होता आणि हा पूर्णपणे फेक नरेटिव्ह होता हे लोकांच्या लक्षात आलं। दुसरा मुद्दा, नरेंद्र मोदी हवेत का नकोत
या मुद्द्यावर लोकसभेमध्ये निवडणूक करण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडनं झाला होता. तो मुद्दा आता अस्तित्वात नव्हता आणि जो अनडिसाइडेड व्होटर असतो त्याने हा विचार केला की केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आलेलं आहे, ते 5 वर्ष टिकणारं सरकार आहे. महाराष्ट्राचा जर का आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला केंद्रातल्या सत्तेबरोबर राहणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे हा अनडिसाइडेड व्होटर जो आहे तो महायुतीकडे पूर्णपणे त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 2-3 महिन्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, कृषी पंपाची वीज बिलं माफ करण्याची योजना असेल, इथपासून ज्या अनेक योजना राज्य सरकारने आणलेल्या आहेत, ह्यामुळे राज्यातलं वातावरण हे पूर्णपणे बदललं. त्यांच्याकडे ना नेता होता, ना त्यांच्याकडे कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा होता. त्यांचे आपापसात प्रचंड भांडणं होती. याच्या उलट महायुतीच्या सर्वांनी सांगितलं की आम्ही एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय. त्याचबरोबर एकनाथ शिंदेसकट सगळ्यांनी सांगितलं मुख्यमंत्री कोण होणार हा आमच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा नाही, महाराष्ट्राचा विकास कसा करायचा हा आमच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे महायुती मजबूतीने एक साथ उभी राहिली आणि त्याच्यामुळे आज झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार माझं व्यक्तिगत मत असं आहे, महायुतीला बहुमत मिळेल आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये निवडून येईल. भातखळकर सर, मी तुम्हाला फक्त आकडा विचारते, साधारण महायुतीला किती, महाविकास आघाडीला किती जागा मिळतील तुमचा अंदाज सांगा. नाही बघा, महाविकास आघाडीला किती जागा मिळतील हे काही मी त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही, सांगा सर. पण ते सत्तेपासून कोसो दूर असतील. महायुती कम्फर्टेबल मेजॉरिटी घेऊन त्या ठिकाणी सत्तेवर येईल. बरं सर, आकडा सांगत नाही तुम्ही, ठीक आहे. पण मी जाते शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे. हर्षवर्धन पाटील, तुम्ही इंदापूरमधून ही निवडणूक लढवलेली आहे, त्या संदर्भात मी विचारणार आहे. मात्र मला तुमचाही आकडा जाणून घ्यायचा आहे. तिथे भातखळकर कॉन्फिडंट आहेत की तिथे महायुती सत्तेत येणार, कम्फर्टेबल आकड्यामध्ये ते सत्तेमध्ये येतील असं म्हणतायत, तर तुमचा आकडा काय? नाही, पहिल्यांदा तर अजून बऱ्याच ठिकाणी मतदान चालू आहे आणि साधारणतः 5 वाजेपर्यंत जो आकडा येतोय पुढं तो एक 60% येतोय मताचा आकडेवारी. जनरल एक ट्रेंड असा असतो की मताची टक्केवारी जर जादा झाली तर जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट जास्त त्याच्या अँटी वोटिंग करण्याची एक प्रक्रिया साधारणतः मतदारांच्या मध्ये असते. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ही निवडणूक ही प्रामुख्यानं सरकार बदलायचंय आपल्याला आणि नवीन सरकार आणायचंय, हा साधारणतः मतदारांच्या मनामधला एक ट्रेंड आहे. त्याची प्रमुख 5 कारणं आहेत. एक, या सरकारची धोरणं ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. या सरकारमध्ये जरी 3 पक्षाचं सरकार असलं तरी सरकार कसं चाललेलं आहे, ज्या त्या महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणणारे आमचं बरोबर आहे, पण ज्यावेळेस आम्ही आता जनमानसामध्ये फिरत असताना मतदारांचा कौल जर आपण बघितला तर फार काही लोक सरकारच्या कामकाजाविषयी समाधानी अशी परिस्थिती नाहीये. एकतर लोकांना बदल हवा आहे आणि महाराष्ट्र राज्याची संस्कृती वेगळी आहे, इतर राज्यांसारखं नाही महाराष्ट्रामध्ये. पण मला असं वाटतं की ह्यावेळेस लोकांनी प्रेफर केलेलं आहे ते महाविकास आघाडीला केलेलं आहे. महाविकास आघाडीचे जे 3 पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष, सांगतो मी तुम्हाला, हे 3 पक्ष हे स्कोरिंग आहेत आणि कम्फर्टेबली आपल्याला मेजॉरिटीसाठी 145 लागतात किमान. मला असं वाटतं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची टक्केवारी बघितली तर 160-165 पेक्षा सुद्धा अधिक जागा या महाविकास आघाडीला मिळतील. आणि हे आपल्याला कदाचित तुमच्या अजून एक्झिट पोल यायचे, ठीक आहे, तो एक्झिट पोलचा एक सर्वे वेगळा असतो, पण एकंदरीत चित्र जे दिसतंय आम्हाला की लोकांना महाराष्ट्रामध्ये सत्तांतर हवं आहे
आणि ते निश्चितपणानं होईल असा माझा ठाम विश्वास आहे. बर, यासाठी आता मी खासदार नरेश म्हस्के मी तुमच्याकडे येते. काय अंदाज आहे तुमचा, साधारणतः किती येतील? तिथे हर्षवर्धन पाटलांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडी 160 ते 165, तर मग महायुती किती? महायुतीच्या 165च्या वरती जागा, 165 ते 180 या दरम्यान त्या ठिकाणी जागा येतील. आपण पाहताय मतदानामध्ये जो उत्साह होता, मतदाना जो कल जो दिसत होता आज संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये, तो महायुतीच्या बाजूनी आहे. महायुतीने केलेलं काम आणि महाविकास आघाडीने केलेलं काम, 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम आणि यापूर्वी घरात बसलेले मुख्यमंत्री, हा जे कंपॅरिझन आहे ते लोक नक्की करणार. आणि महायुतीच्या बाजूने कल आहे. लाडकी बहीण योजना असेल, तरुणांसाठी जी स्टॅपंडची योजना आहे, ज्येष्ठांसाठी योजना आहे, शेतकऱ्यांकरता योजना आहे, कामगारांकरता योजना आहे, अनेक प्रत्येक घटकापर्यंत समाजाच्या योजना राबवलेल्या आहेत, लोकांपर्यंत सरकार पोहोचलेलं आहे. आणि लोकसभेचा जर तुम्ही अंदाज पाहत असाल तर लोकसभेमध्ये एक फेक नेरेटिव्ह पसरवलं होतं. मुल्ला मौलवींना हजारो लाखो रुपये देऊन एक विशिष्ट प्रकारचा मेसेज पाठवला गेला होता. संविधान खतरे में आहे अशा पद्धतीने जे काही नेरेटिव्ह पसरवलं गेलं होतं, त्याचा परिणाम त्या ठिकाणी लोकसभेच्या मतांमध्ये दिसून आला. ठराविक एखाद्या लोकसभेमध्ये 5 विधानसभेमध्ये महायुतीला आघाडी, परंतु एखाद्या मुस्लिम बहुतुल्य विधानसभेमध्ये एकदम प्रचंड असे एकतर्फी मतदान होतं आणि 5 विधानसभेची आघाडी कमी होते आणि एका विधानसभेमुळे ती आघाडी वाढते. अशा पद्धतीने काही जागा आलेल्या आहेत. लोकांच्या ते लक्षात आलं. आपण पाहताय की मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदान कमी झालेलं आहे. जर एकंदरीत तुम्ही अंदाज पाहिला, जर आपण निरीक्षण केलं, मी मुंबई असेल, ठाणा असेल, जे काय मी पाहतोय की मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदान कमी झालेलं आहे. याचा अर्थ जे मतदान लोकसभेच्या वेळी जो एक गठ्ठा थव्याने मतदान झालं, गर्दीने मतदान झालं, रांगा लावून मतदान केलं गेलं, बसेस भरून आणून मतदान केलं गेलं, ते चित्र यावेळी तुम्हाला दिसलं गेलेलं नाहीये. त्यामुळे महायुतीला खूप चांगलं वातावरण आहे आणि महायुतीचे सत्ता 100% या महाराष्ट्रात. नक्कीच नरेश म्हस्के, तुम्ही जो आकडा सांगितला 165 ते 180 जागा मिळतील महायुतीला, हा अंदाज आहे तुमचा. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.